अरे वा, आज सासऱ्यांबरोबर जेवणाचा योग आलाय. सानू, तू पण बस ना. अगं नाही, राहू दे ताई, मी तुझ्या बरोबर नंतर बसेन ना जेवायला. तुम्ही सुरुवात करा ना. बाबा, मला थोडं बोलायचं होतं. काय? वाटलंच, विनाकारण तुम्ही दोघं इथे आले नसणार ह्याची खात्रीच होती मला. सानू, अगं बोल बिंदास, तुझेच आई वडील इथे. सानू कशाबद्दल बोलतोय कार्तिक? बाबा, आम्ही ना थोडे अडचणीत आहोत. आम्हाला पैशांची गरज आहे. कार्तिकला ना कंपनीच्या कामासाठी थोडे पैसे कमी पडत आहेत. आणि बाबा, तसंही तुम्ही मला देणं लागतातच ना. करेक्ट. आम्ही काय देणं लागतो ताई तुझं? अहो बाबा, दीदीच्या लग्नात तुम्ही एवढा खर्च केलात, जमीन विकली, गुंडाकडून कर्ज घेतलं. दीपूसाठी पण नेहमी काही ना काहीतरी करतच असता ना. तसं माझ्यासाठी काहीच नाही केलं तुम्ही. ताई, विनाकारण नको ते विषय काढून जर वाद घालणार असशील ना तर मी आत्ताच सांगते, तोंड बंद ठेव. अहो सासूबाई, तुमची मुलगी आणि तुमचा मोठा जावई अडचणीत आहेत म्हणून मदत मागतोय. हो ना आई, बघ ना, कुठे माझ्या लग्नात तुम्ही काही खर्च केलाय? सगळं आम्ही आमचंच करून घेतलं ना. पाठवणीच्या वेळेला सुद्धा तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाहीये. मग आता हे सगळे मिळून मला माझ्या हक्काचे पैसे हवेत ना. कमीत कमी 10 लाख तरी द्या. 10 लाख? सानू, अगं कुठून आणणार होतं मी 10 लाख रुपये? आधीच एकानंतर एक अडचणी सुरू आहेत. तर त्या साळगावकरचे पैसे द्यायचेत म्हणून बाबांनी हे घर गहाण ठेवलंय. त्याचा मोठेपणा म्हणून त्यांनी त्या पैशांना हात सुद्धा लावलेला नाहीये. आपण त्या पैशाला कोणालाही हात लावता येणार नाहीये, आता सांगून ठेवते. सासरे, अहो काय डबल डुलकी होतो तुम्ही. गुंडाचे पैसे देण्यासाठी स्वतःचं घर गहाण ठेवलं. पण हा चांगला जावई आज अडचणीत आहे, मदत मागतोय, तर त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीयेत? नाहीयेत माझ्याकडं. हो, मग तुमच्या मुलीसोबत मी संसार नाही करू शकत. सासूबाई, एक विचारायचंय. आता काय राहिलं? राहिलं वगैरे काही नाही. तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही हे जे काही घर गहाण ठेवलंय ते नेमकं कोणाकडे ठेवलंय? काहीतरी अनमोल पतपेढी वगैरे म्हणत होते, पण मला काही माहिती नाही. सासऱ्यांना जेवायला घाला, नाहीतर. हो, सासरे, तुम्ही घर गहाण ठेवून ठेवून कुठे ठेवलत? माझ्याच ओळखीच्या माणसांकडे. अनमोल पतपेढीवाले माझे एकदम खास आहेत. सासरे, आता बघाच, हा कार्तिक साळगावकर तुमचा कसा गेम करतो. चला. दीदी, ऑल द बेस्ट. काही मदत लागली ना तर प्लीज सांग. दीदी, मी तर म्हणते आज रोकटोक सगळं बोलून टाक कोर्टामध्ये. बाबांची तत्व वगैरे याचा काही विचार करू नकोस. कारण ना त्यांची तत्व वेळेनुसार बदलत राहतात. ताई, आता नको ना हे सगळं, प्लीज. दीपू, प्लीज. हा, तू तर काही बोलूच नकोस. दीदी माझी पण बहीण आहे. बेबू, तू पण समजव ना दीदीला. आता तू बोलतेस तर मी सांगतो. ते कानविंदे फॅमिली आहे ना, ते एक नंबरची डेंजर फॅमिली आहे. म्हणजे तू जर त्यांच्यासारखीच नालायक झालीस ना तर केस जिंकशील.
दीदी वकील जे म्हणतील ते आपण ऐकायचं. हा, बाकी सल्ले कुणाकडून घ्यायचे हे तुला व्यवस्थित कळत असेल. अहो मी काय म्हणते, आपल्याला उशीर होतोय, निघायचं का आपण? मी पण बॅग घेऊन येते. मला इथे कशाला बोलवलेस तू? हा, कोणी ऐकतंय का माझं? उगाच आपलं. चल निघूया. बेबू, पैसे हवेत ना तुला? तर बाबांचं मन जिंकून चांगला जावई हो. त्यांना पण वाटायला हवं की तुला त्यांची काळजी आहे. मी खाली रिक्षा थांबवतो, तुम्ही या मागावून. ऑल द बेस्ट सासरे. मला माफ करा सर. माझ्या देशपांडे सरांवर जर कोणी हात उगारला तर मी शांत बसू शकत नाही. मी यावेळी तुमचं तत्व मोडतोय सर, पण मला तत्वांपेक्षा जास्त महत्वाचे माझे देशपांडे सर. साळगावकर, साळगावकर, अरे ओ ओ ओ! सॉरी, तुला किती वेळा सांगितलं? नीट वाग, नीट वाग. साळगावकर, अहो थांबवा ना त्यांना, थांबवा त्यांना. साळगावकर, अहो सोडवा ना साळगावकरला. अरे सर, मला का पकडलं? सर सोडा मला. सर ह्याला पकडा, त्याने त्रास दिला या कुटुंबाला खूप. माझ्या देशपांडे सरांवर त्यांनी हात उगारला. गुंडागिरी करतोस का? रस्त्यात मारामारी करतोस का तू? चल तुला आताच टाकतो. आता पवार घ्यायला. सर गुंडांनी मारलं सर. अरे सर, सर तुम्ही मला काय पकडताय? माझ्या देशपांडे सरांच्या कोणी केसालाही धक्का लावेल तर त्याला सोडणार नाही मी. पण कोणी मला गुंड म्हणाला ना तरी हरकत नाही. जा जा, ओ साहेब घेऊन जा त्याला आणि परत सोडू नका. सारखा मध्ये मध्ये कडमडतो. अहो तुम्ही थांबवा ना त्यांना. अहो सांगा ना काहीतरी. साळगावकरनी काही नाही केलेलं. तुम्ही बाबा सांगा ना. सर सोडा मला. तुला काय बोलायचं ना ते पोलीस चौकीत बोलायचं. चल पवार घ्यायला. बाबा बाबा प्लीज, बाबा थांबवा ना त्यांना. सानू, बघितलंस, आपण काही न करता आपलं काम फत्ते झालं. आता दीपिका आपल्या घरात सून म्हणून कधीच येणार नाही. अहो अडवा ना त्यांना, थांबवा ना त्यांना. काय करताय ते? बरी तू? हा हा बोला ना. हो का? हो बरं ठीक आहे, मी सांगते ह्यांना. हो अहो वकिलांचा फोन होता. दोन्ही पक्ष कोर्टात गैरहजर होते म्हणून पुढची तारीख दिली आहे कोर्टाने आपल्याला. थांबा थांबा. आई बाबा, दीदी कुठे? सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे ग, पण जे काय झालं ना त्याचा धसका घेतलाय तिने. आज झोपवलंय मी तिला जबरदस्तीने. नक्की काय झालंय? मला कोणी काही सांगेल का प्लीज? दीपू, आम्ही कोर्टात जायला निघालो होतो आणि रस्त्यामध्ये ना
इंद्राजींना अटक झाली? आपण जायला हवं त्यांना सोडवायला. नाही म्हणजे ते होते म्हणून थोडक्यात निभावलं नाही. बाबा, हो तुम्हाला काही त्रास होतोय का? मला ती सगळं संपलं का आता? आज हा मनोहर देशपांडे संपला. माझ्या या हातानं आज हिंसा झाली. माझी संपूर्ण हयात माझ्या विद्यार्थ्यांना सत्य आणि अहिंसेचे धडे देण्यात गेली मालती. आज मीच कोणावर तरी हात उचलला. काय काय सांगू काय मी माझ्या विद्यार्थ्यांना? माझे विद्यार्थीच मला म्हणतील आता तुम्ही काही शिकवू नका आम्हाला. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडं पाषाण. अहो तुम्ही त्रास नका करून घेऊ ना स्वतःला. बघा तुम्हाला किती त्रास होतोय दीपू. या हाताने केलंय ते. या हाताला शिक्षा मिळालीच पाहिजे. अहो बाबा, हो बाबा काय करताय तुम्ही? बाबा ऐका माझं, तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये. हो, हिंसा करणं आणि एखाद्याचं किंवा दुसऱ्याचं रक्षण करणं ना, ह्याला हिंसा नाही म्हणत. मला सांगा, ऐका माझं, तो नयन आपल्या दीदीला मारायला गेलात म्हणून तुम्ही त्याच्यावर हात उगारलात ना? तुमच्या मुलीच्या रक्षणासाठी तुम्ही तुमचा हात उचललात ना, तर मग ह्यात काय चूक आहे? अरे वा, देशपांडे सर, तुम्ही इथे? नाही, जेलमध्ये इंदिरा कसा दिसतो हे पाहायला आलात? सर लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आज सगळं स्पष्ट बोलणार आहे. ज्या माणसाला तुम्ही आयुष्यभर माझा लाडका विद्यार्थी, माझा आदर्श विद्यार्थी म्हणून मिरवलत ना, त्याच्यावर आज वाईट वेळ आली. कोणामुळे? फक्त तुमच्यामुळे सर. तुम्हाला सगळ्यांनी समजवलं, पण तुम्हाला समजून घ्यायचंच नव्हतं. त्याच्याशी एवढं वाईट वागलात तरी तो तुमच्या मदतीला आलाच. नयन कानविंदे मारणार होता तुम्हाला म्हणून मध्ये आला इंदिरा सर. विद्यार्थ्याने आपल्या लाडक्या सरांचं रक्षण केलं आणि त्या बदल्यात त्याला सरांकडून काय मिळालं? तर तोच विद्यार्थी जेलची हवा खातोय. वा देशपांडे सर, वा. मानलं तुम्हाला. कार्तिक, काय चाललंय? वेळ लागलाय तुला? इंद्रानी मेहनतीने कमवलेली बक्षीस आहे ती. तू तर तुझ्या आयुष्यात काही केलंच नाहीस. निदान त्याच्या बक्षिसांना लाथाडू तरी नकोस. सानू बघ, आपल्या गोणी बाळाची बाजू घ्यायला आली लगेच. मी कुणाचीही बाजू घेत नाहीये. तुझा जो काही हा गाढवपणा चाललाय ना, त्याबद्दल बोलते. हो सासूबाई, थांबा थांबा. आधी ऐका तरी त्याला काय म्हणायचंय. आल्या आल्या काय ओरडायला सुरू करताय? ओरडू नको तर काय करू? हा, आरती ओवाळू त्याची. काय करतोय दिसतंय ना. इंद्रा बरोबर जे काही झालंय ना, ते तुमच्यामुळे झालंय. आणि तू अशी त्याची बक्षिसं लाथाडतोय, तुला लाज नाही वाटत? कसं आहे नाही, आपल्या दादाने खूप बक्षिसं मिळवली. अगं खूप मेडल्स मिळवलेत, पण आज जे मेडल मिळवलंय ना, ते खूप मोठं आहे. सासूबाई, भाऊजींनी आज जे केलंय ना, त्यामुळे साळगावकरांचं नाव ना खूप मोठं होणार आहे. कार्तिक, नक्की काय झालंय? अगं मुक्ता, आपल्या दादाला ना आज पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय. भाऊजींना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री काकू, सत्तू, सत्तू, हे सगळे काय म्हणतात? इंद्राला पोलिसांनी अटक केलीये? हा, अरे बोल ना. हो. नाही, ऐकू नाही आलं आम्हाला. जरा मोठ्याने बोल. कार्तिक,
आई, देशपांडे सरांच्या घरून फोन आहे. हॅलो, जयश्री ताई, मी मालती बोलते. मालती ताई, अहो इंद्राला हो हो जयश्री ताई, मला माहितीये, पण तुम्ही ना आधी ताबडतोब इकडे या. अहो पण असं काय करताय? इंद्राला पोलिसांनी अटक केली, आपल्याला तिकडे जायला हवंय आधी. हो हो हो, पण यांनी सांगितलंय की आधी त्यांना इकडे ताबडतोब बोलवून घे. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूयात म्हणतात. मालती ताई, नक्की काय झालंय मला सांगाल का? जयश्री ताई, शलाकाच्या केसची पहिली तारीख होती, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो होतो, तर नयननी रस्त्यातच अडवलं आणि केस मागे घ्या म्हणून जबरदस्ती करायला लागला. शलाकाला रस्त्यातच त्रास देत होता तो, म्हणून हे मध्ये पडले तर यांच्याच अंगावर धावून आला. आई, या सगळ्याची काय गरज आहे? इंद्रा, मोठ्या कष्टाने उभं केलंयस तू हे घर, आणि या घरात ना तुला बाहेर पडावं लागलं. तुझा अपमान झाला, पण आता तू स्वतःला सिद्ध केलंयस. मग तुझं छान स्वागत नको का करायला? इंद्रा, तुला आठवतंय मी जेव्हा हे घर सोडून जात होते तेव्हा काय म्हणाले होतास? की आई, तुझ्याशिवाय या घराला घर पण नाही. पण खरं सांगू तुला, तू या घराचा आत्मा आहेस, आणि तू या घरात नसशील ना तर या घराला काहीच अर्थ नाही. सुखी राहा. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा साळगावकरांच्या घराला शोभा आली. दादू, वेलकम बॅक. दीपू, हा बाबा, आता तू लग्न करून सासरी जाणार ना, या घरात तुझा आता मुक्काम नसणार. तू माझ्या डोळ्यासमोर या घरात नसशील तर मला कसं करमणार, परमेश्वरालाच ठाऊक. बाबा असं का बोलताय? आणि मी लग्न करून गेले तरी माझ्या घराशी असलेलं नातं थोडीच तुटणार आहे. आणि तुम्ही ना फक्त आठवण काढा माझी. बघा तुम्ही, दुसऱ्या मिनिटाला मी इथे आहे. लोक म्हणतात लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात असते. खरं तर नवी सुरुवात आई वडिलांना करावी लागते मुलगी सासरी गेल्यावर. त्याच्या आयुष्यात मुलगी सासरी गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती कुठं भरून निघते. आणि दीपू माफ कर ग मला. काय तुझ्या प्रेमाची मी परीक्षा घेतली ग. रागाच्या भरात मी टोक गाठलं ग एकदम. बाबा प्लीज असं नका करू. तू काय बोलताय? काय करू ग मी आता? माझे डोळे उघडायला उशीर झाला ग. पायामुळे तुझे आणि साळगावकरचे किती हाल झाले ग. मी तुझ्या डोळ्यात बघायचो ना तेव्हा तुझे डोळे मला सांगायचे की तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. आणि तरी मी तुझं ऐकलंच नाही. मालती, तुला आठवतं का ग आपल्या दीपूचा जन्म झाला तेव्हा या घरामध्ये किती रखरखाट होता ना ग. काटकसरीनं हे घर चालवत होतो. दीपूचा जन्म झाला आणि आपलं आयुष्य बदललं ग. शाळेची नोकरी पक्की झाली, पगार वाढला. माझी आई मला म्हणाली होती, मनोहर तुझ्या घरी लेक नाही लक्ष्मी जन्माला आले.
आयुष्यभर तिला जप हो. आणि एवढं सगळं असूनही मी असा वागलो ग दीपूशी. ताई आणि दीदीच्या आयुष्याची वाताहत झाली, पण तुझ्या वेळी मी ताक सुद्धा फुंकून प्यायचं ठरवलं होतं ग. हे सगळं मग कसं घडलं? खूप त्रास दिला ग तुला मी. काय करू ग मी दीपू? शेवटी मुलीच्या बापाचं मन आहे. सगळं व्यवस्थित असलं तरी काळजीचा चष्मा आहे ना, हा डोळ्यावरून कधी खाली उतरत नसतो ग. हो, तू कधी मध्यस्थी झालास रे? आतापासून. तर तू कोणत्या पक्षाचा आहे? मी अपक्ष आहे. अरे बाबा तसं नव्हे, म्हणजे तू वरपक्षाचा आहेस की वधू पक्षाचा? दोन्हीकडून. म्हणजे बघा सर, इंद्राचा मी जुना दोस्त आहे म्हणून मी वर पक्षाकडून, आणि दीपिका मॅडम बरोबर बँकेत काम केलंय म्हणून वधू पक्षाकडून. एकदम बरोबर सत्तू सर. आणि तुम्हाला लग्नात इंद्राजींचा कान सुद्धा पिळायचा आहे ना? मी तर आता सुद्धा पिऊ शकतो. सत्तू, जयश्रीताई, तुम्हाला दीपूला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नाही सर, मला काहीही विचारायचं नाहीये तिला. मला माझी सून पसंत आहे. सासूबाईंना काही प्रश्न नाहीये, पण दीपूची मोठी जाऊ म्हणून मला काही प्रश्न आहेत. तू बँकेत नोकरी करतेस, मग तू घराकडे कसं लक्ष देणार? ताई अगं, आपण घराला आपलं मानलं ना की सगळं व्यवस्थित होतं. आणि मुळात आपल्याला घर सांभाळावं लागतच नाही. आपण सगळ्यांशी छान वागलो ना की घरच आपल्याला सांभाळून घेतं. कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. आणि कसं आहे माहितीये का सानिका, म्हणजे तू विसरली असशील ना म्हणून तुला आठवण करून देते. तू तिची मोठी जाऊ नाहीये, ती तुझी मोठी जाऊ आहे. आणि मुळात तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच असेल तर मी एवढंच सांगेन की ती बँकेत काम करत असताना सुद्धा ती व्यवस्थित नीट घर सांभाळू शकते. आता तुझ्या लग्नानंतरची पूजा होती आपल्या घरी, आठवतंय? तेव्हा सगळं हिनीच तर व्यवस्थित सांभाळलं. काय आठवतंय ना? दीपू, मला सांग, तुला स्वयंपाक धड करायला जमेल ना? ताई, सानिका, तिला सगळं व्यवस्थित करता येईल. तू नको काळजी कर. तू तुझं बघ ना. एक कुकर लावल्यानंतर त्याच्या शिट्ट्या किती होतात हे लक्षात राहत नाहीत ना आपल्याला. म्हणून आपण काय करतो, कुकरच्या बाजूला थांबून राहतो आणि बघत बसतो कुकरकडे. हो ना? एकदम बरोबर आहे तुमचं साळगावकर. साळगावकर, एक सांगू का? तू कोणतंही काम कर, पण तू आमच्या दीपूला खूप सुखाने नांदवशील याची खात्री आहे मला. साळगावकर, तू सगळ्यात आधी माझा आदर्श विद्यार्थी आहेस. आणि आज माझा आदर्श विद्यार्थी आज जावई होणार आहे माझा, याचा जास्त आनंद आहे. तर मी जाहीर करतो, दीपिका मॅडम आणि इंद्राचं लग्न ठरलं. सर, माझी एक अट आहे. सर, लग्नाचा जो काही खर्च असेल तो मी करणार. नाही, आपण अर्धा अर्धा खर्च करू. नाही सर, खरंच त्याची काहीही आवश्यकता नाहीये. लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार. भाऊजी, अहो काही काय बोलताय? आपल्या कंपनीचं एवढं मोठं नुकसान झालंय, ते भरून काढायला आपल्याकडे पैसे नाहीयेत.
तुम्ही लग्नावर पैसे काय उधळताय? हो ना दादा, अरे कंपनीत एवढा मोठा खड्डा पडलाय आणि तू काय लग्नावरती एवढा खर्च करतोयस रे? सानिका, तू यात मध्ये पडली नाहीस तर जरा जास्त बरं होईल. आणि राहिला प्रश्न कंपनीचा, तर ते कंपनी कार्तिक सांभाळतोय ना, मग जे काही नुकसान असेल ते कार्तिक बघून घेईल. इंद्राचा त्याच्याशी काही संबंध नाही. नाही नाही, हे असं असेल ना तर मग मी हे लग्नच होऊन देणार नाही. सानू अगं काय बोलतेस, गप्प बस जरा. काय गे सानू, काय बोलतेस? तुझं तोंड बंद ठेवा. लग्न होऊ देणार नाही म्हणजे काय? हो बरोबरच आहे. मग तुम्ही माझ्या लग्नामध्ये मला काही दिलेलं नव्हतं. दीपूच्या लग्नामध्ये एवढा सगळा खर्च करताय, आठवतंय ना तुम्हाला? ताई, तुला या आनंद सोहळ्यामध्ये जर जुने वाद उकरून काढायचे असतील तर मला वाटतं तू इथून निघालेलं चांगलं. आमच्या येथे श्री कृपेने ची सौका दीपिका देशपांडे आणि इंद्रजित साळगावकर यांचा विवाह. सानू भास्कर, पुढे वाचू नकोस, मला त्रास होतोय. बेबू, तू काळजी नको करूस रे. दीपू आणि भाऊजींचं लग्न मी कधीच नाही होऊन देणार. थांब. दीपू, मी तुला साळगावकरांच्या घरी सून म्हणून कधीच येऊ देणार नाही. हे माझ्या हातचं शेवटचं सरबत. शेवटचं? काही काय बोलतोय तू? बरोबर आहे ना इंद्राजी? नाही म्हणजे आता लग्नानंतर तुम्हाला सगळंच दीपिका मॅडमच्या हातच लागणार. हो की नाही? घ्या घ्या घ्या, लाजून नका, घ्या. दादू चल ना, पटकन सिलेक्ट कर. अगं काय असं बघताय काय? करा, कपडे निवडायचे आता. मॅडम, मला कुठे काय कळतं यातलं? आम्ही सगळे कशाला आहोत मग? सुरू कर. दादू कर ना सिलेक्ट पटकन. अहो घालून बघा, असं नाही कळणार. पण इथे अरे इंद्रा, जिकडे सत्तूचा वावर तिथे टेन्शनला आवर. मान्य आहे माझं काहीतरी चुकतंय, पण भावना पोहोचल्या ना त्या महत्वाच्या आहेत. खोली रेडी आहे, जा लवकर बदल. वाव, किती मस्त नेकलेस आहे. खरंच छान आहे. बाबा हे एवढं सगळं कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? तू नवरी आहेस ना, तुला बघ काय आवडतंय काय याच्यातलं, तुझ्यासाठीच आहे. आणि इंद्रा, जसं दीपिकाकडे बघतोयस ना तसं इथे पण जरा लक्ष दे. हं आई, सासरे, ही चेन आहे ना माझ्यासाठी घेऊन टाका, म्हणजे बुकच करून टाका आता. आईचा चेहरा बघ कसा झालाय.
ताई सतत काय चिडत असतेस? बघ याने ना तुलाच त्रास होईल, शांत हो. आणि मुळात राग येण्यासारखं काही घडलंच नाहीये, पण मानसी आणि दीदीनं फक्त माझ्याकडे पाहिलं त्याच्यामध्ये रागवण्यासारखं काय झालं? तुझ्या नवऱ्याला म्हणालो का मी चेन घेऊ नकोस म्हणून? पण सर, कार्तिकनी जी चेन निवडली आहे त्याचा खर्च तुम्ही करायचाच नाहीये. नाही जयश्रीताई, असं कसं? काही झालं तरी तो जावाई आहे आमचा. नाही काकू, हा खर्च तुम्ही खरंच नका करू. मी आहे ना, मी बघतो काय ते. एक नंबर. वा, ही चेन किती छान आहे नाही? मस्त आहे ना? हो, छान आहे ना. हो आई, अरे ही चेन पण छान आहे. दे ना, माझ्यासाठीच निवडलीस ना? नाही, तुझ्यासाठी नाही, ही सत्तूसाठी निवडली आहे. हा? सत्तू सारखी माणसे या जगात आहेत ना, म्हणून आपला अर्धा भार हलका होतो. कुठलाही सण असो, समारंभ असो, मदतीला पहिला धावून येतो. हे घे. हो काकू, अहो पण त्यासाठी हे कशाला? तुम्ही तुमच्या हातचं गरम गरम जेवण देत जा मला दररोज, तेवढं पुरेसं आहे मला. सत्तू, गपचूप चेन घ्यायची. आईला नाही म्हणणार आहेस तू? काय फालतूगिरी का आई? तसंच ना, माझं आणि कार्तिकचं लग्न पण ना आता तुम्ही सगळ्यांच्या समोर असंच थाटामाटात लावून द्यायचं, तेही दीपूच्या लग्नाच्या आधी. सानू, तुला जरा वेड लागलाय का? काय बोलतेस? नाहीतर काय, तोंडाला येईल ते बोलत सुटलीस. नाही पण सानिका, यावेळी लग्न कसं करायचं? म्हणजे हातावर चाकू ठेवून का? सत्तू, तू उगीच मध्ये पडू नकोस. ए सत्तू, तोंड बंद ठेव. का आता का? नाही, तुम्ही काय वाटेल ते बोलायचं, आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली की आम्ही तोंड गप्प करायची. सत्तू, सानू, मी हात जोडते तुझ्या पुढे. तू जा बरं इथून. घरामध्ये आनंदी वातावरण आहे, पण तू सतत त्याच्यात बिघाड घालतीयस. आई, तू मला काय दोष देतेस ग? काही चुकीचं बोलली नाहीये मानती. बाळापासून बघतो इथे लग्नाची तयारी सुरू आहे आणि तुम्ही दोघं काही ना काही बोलून अडकाट्या करताय. कार्तिक, ती चेन ठेव खाली आणि निघ. तिला घेऊन घरी जा. अगं आई पण. कार्तिक, इथे 4 चौघांसमोर मला तोंड उघडायला लावू नकोस. सानिकाला घे आणि घरी जाता पडतो. सासूबाई अहो. कार्तिक, आता या क्षणी तू तिला घेऊन बाहेर निघून नाही गेलास ना तर. ए आई, धमक्या देऊ नकोस. कार्तिक, ए दादा, तुझे उपदेश तर नकोच नको. ए सानू, चल चल, नाही राहायचं आपल्याला इकडं. बघून चालता येत नाही का? सॉरी, ते चुकून. चुकून काय? दीदी, शी. काय काय मस्ती चालले मुलींची. अहो, तुम्हाला आठवतंय लहानपणी मी, दीदी, ताई आम्ही असं करायचो आणि दीपू जाऊन बाबांच्या पाठी लपवायची. अरे 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 हो, दीदी आता बास. लाडाची बाई लाडाची, बाबाच्या लाडाची, लाडाची बाई लाडाची, बाबांच्या लाडाची, मोहरली ग कैरी बाई पिकल्या पाडाची, मोहरली ग कैरी बाई पिकल्या पाडाची. पदर बाई पदर, आईचा पदर,
पदर बाई पदर आईचा पदर सोडून जाते दीपूबाई गाठते सासर सोडून जाते दीपूबाई गाठते सासर पदर बाई पदर आईचा पदर पदर बाई पदर आईचा पदर सोडून जाते दीपूबाई गाठते सासर सोडून जाते दीपूबाई गाठते सासर